जे आपण पहिलं बघितलं की आपण काय बघितलं, केसांचं कार्य बघितलं, केसांची व्याख्या बघितली आपण, बरोबर. जी व्याख्या बघितली त्याची नोट्स पण तुम्हाला येऊन जाणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड टॉपिक जो बघायचा आहे, फंक्शन ऑफ हेअर, म्हणजे केसांचं कार्य. केसांचं कार्य हे कसं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटेक्शन करतात. हातांवर केस आहेत तर स्किनचं ज्या स्किन आहे त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी हातांवर केस दिलेले आहेत. जे फेसवर केस दिलेले आहेत, आयब्रोज ज्या आहेत, आपल्याला एक्सप्रेशन्स देण्यासाठी आयब्रोज बनवले आहेत. परमात्म्याने ही जी बॉडी बनवली आहे, जो साहेब रामजी त्याने जी ही बॉडी बनवली, ही एकदम जबरदस्त मास्टरपीस बनवलं आहे. इंजिनियर कोणताही इंजिनियर बनवू शकणार नाही अशी ही मास्टर माइंड बॉडी बनवली गेली. एवढा परमात्मा आपला हा जबरदस्त आपल्याला ॲक्टिव्ह बनवून ठेवलेला आहे. जे आयब्रोज दिले आहे त्या कशासाठी दिले आहे, एक्सप्रेशन देण्यासाठी दिले आहे. कानामध्ये केस दिले, नाकामध्ये केस दिले, कशासाठी दिले की धूळ मिट्टी आतमध्ये जाऊ नये. कानामध्ये केस दिले त्याच्यातून किडे आतमध्ये जाऊ नये. जे आपली ही स्कॅल्प आहे, ही जी खोपडी आहे, या खोपडीवर केस का दिलेले आहेत की जो आपला मेंदू आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला केस दिलेले आहेत. आणि केसांनीच आपल्याला आपण दुसऱ्या ओळखतो बघा, ती कर्ली हेअरवाली, ती स्ट्रेट हेअरवाली, ती लांब हेअरवाली, आपण बोलताना हेअरवरच उच्चार करतो की अशा पद्धतीने आपण केसांवरूनच ओळखलं जातं. मग त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे तर आपल्याला हेअर सायन्स जाणून घेणं गरजेचं आहे. तर मग आपल्याला काय जाणवायचं आहे की फंक्शन ऑफ हेअर, केसांचे जे कार्य आहे ते काय करतात. हे जे केस आहेत हे आपल्या पूर्ण बॉडीला, आपल्या स्कॅल्पला काय करतं, प्रोटेक्ट. मग जो ब्रेन आहे याचं संरक्षण करण्यासाठी परमात्म्याने आपल्याला केस दिले. बॉडीचं संरक्षण करण्यासाठी बॉडीला केस दिलेले. बघा, जर कधी थंडी जास्त असेल तर केस उभे राहून जातात, ते लगेच प्रोटेक्ट करतात बॉडीला. मग ह्या जो सगळ्यात मेन ब्रेन आहे, हा ब्रेन आपल्या पूर्ण बॉडीला चालवतो. तर त्याचं संरक्षण करण्यासाठी परमात्म्याने आपल्याला त्याला उन्हापासून वाचवण्यासाठी, त्याला उन्हापासून प्रोटेक्ट करण्यासाठी, हवेपासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला केसांचं त्याच्यावर आच्छादन दिलं. म्हणून आपले हे जे डोक्याचे केस असतात हे बॉडीपर्यंत वाढतात. बॉडीला संरक्षण करण्यासाठी ते मोठे वाढत असतात. मध्ये बघितलं की आपल्याला प्रोटेक्शन आपण समजून घेतलं की बॉडीचं प्रोटेक्शन, स्कॅल्पचं प्रोटेक्शन करणारे काय आहेत तर केस आहे. आणि आपल्याला केसांमुळेच त्याची काय समजते, पूर्ण जर कधी थंडी वाजली तर आपले केस उभे राहून जातात. आपल्याला बोलायचं असतं तर आपल्याला आयब्रोज समजूनच घ्या, जर आयब्रोज नसेल तर आपण एक्सप्रेशन कसे देणार, समोरच्याला कसं सांगणार. तर मग आपल्याला प्रोटेक्शन याचा हा टॉपिक समजला, बरोबर. त्याच्यानंतर जो दुसरा टॉपिक आहे रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर, जे आपल्या बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करतं. बॉडीचं बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करतं. तर ते कंट्रोल कसं केलं जातं जर समजून घ्या. आता बॉडीचं टेम्परेचर जर तुमचं डायरेक्टली 99वर गेलं, 90च्या पुढे 120पर्यंत गेलं तर तुम्हाला काय होऊन जाईल, फिवर होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला ताप येऊन जाईल. जास्त ताप आला तर आपण बॉडी एकदम तापून जाते. आणि जर कमी ताप आला तर बॉडी लगेच आपल्याला थंडी वाजायला, म्हणजे अशी बॉडी आपल्याला त्याची काय देत असते. जर टेम्परेचर कमी झालं, टेम्परेचर वाढलं तर आपल्याला ती त्याची संवेदना सांगत असते. ओके.